नमस्कार. आज आपण डॉक्टर प्रतिमा इंगोले यांची एक खूपच प्रभावी मराठी कथा गढी समजून घेणार आहोत. ही गोष्ट फक्त एका गावाच्या बदलाची नाहीये, तर त्यागाची आणि एका मोठ्या प्रश्नाची आहे. तर कथेची सुरुवात होते एका मोठ्या उत्सवाच्या दिवसाने. सगळं गाव आनंदात आहे, कारण गावाला साजरं गाव हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळालाय. पण यात एक विचित्र गोष्ट आहे. ज्या व्यक्तीने हे स्वप्न पाहिलं ते बापू गुरुजी मात्र प्रचंड दुःखी आहेत. मग प्रश्न साहजिकच आहे की गावाच्या प्रगतीचा नायक आपल्या विजयाच्या दिवशीच इतका दुःखी का आहे? हे समजून घेण्यासाठी आपल्याला कथेच्या भूतकाळात डोकावून पाहावं लागेल. आपण ही कथा काही टप्प्यांमध्ये समजून घेऊ. सुरुवातीला हा विरोधाभास, मग गुरुजींचा उदय कसा झाला, त्यांचा आयुष्यभराचा संघर्ष आणि समाजकार्य, त्यांनी केलेला त्याग, गावाच्या बदललेल्या प्रतीकांचा अर्थ आणि शेवटी त्या पोकळ विजयाचा दिवस. चला तर मग सुरुवात करूया. बापू गुरुजींची गोष्ट सुरू होते एका अशा निर्णयाने ज्याने त्यांना त्यांच्या काळातल्या इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळं ठरवलं. गुरुजींचं बालपण गरिबीत गेलं, पण तरीही ते शिकले आणि त्या काळातले गावातले एकमेव सुशिक्षित व्यक्ती बनले. शहरात चांगली नोकरी मिळाली असती, पण ती नाकारून त्यांनी आपलं आयुष्य गावासाठी समर्पित करायचं ठरवलं. आणि या मोठ्या ध्येयाची पहिली पायरी होती गावात एक शाळा सुरू करणं. त्यांच्या मित्रांनी त्यांना सल्ला दिला की राजकारणात जा, सत्ता मिळेल, प्रसिद्धी मिळेल. पण तेव्हा त्यांचं उत्तर होतं आंधी लगीन शाळेचं, म्हणजे आधी शाळेचं लग्न. या एका वाक्यातून शिक्षणाबद्दलची त्यांची निष्ठा किती खोल होती हे दिसून येतं. पण त्यांचा हा मार्ग काही फुलांचा नव्हता. खरं तर प्रत्येक पावलावर त्यांना प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. फक्त आपल्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी गावात शाळा उभी केली, ती वाढवली, मुलांसाठी तालीमखाना सुरू केला, स्वतःला मिळालेल्या पुरस्काराच्या पैशातून वाचनालय बनवलं आणि आसपासच्या खेड्यातल्या मुलांसाठी वसतिगृहही सुरू केलं. पुढच्या पिढीसाठी ज्ञानाचे दरवाजे उघडले. आता इथं एक आश्चर्याचा धक्का बसतो. गुरुजींनी एवढं सगळं करूनही काही लोकांच्या भडकवण्यामुळे गावकऱ्यांनीच पोस्ट ऑफिस, रस्ता, हायस्कूल आणि दवाखान्यासारख्या अत्यंत गरजेच्या गोष्टींना विरोध केला. विचार करा, याच गोष्टींमुळे कितीतरी जीव वाचले असते, गाव जगाशी जोडलं गेलं असतं. गुरुजींना या समाजकार्यासाठी खूप मोठी वैयक्तिक किंमत मोजावी लागली. त्यांच्या आयुष्यात 2 अशा घटना घडल्या ज्याने त्यांना आतून हादरवून टाकलं. त्यांचा एक अत्यंत लाडका विद्यार्थी होता, संपत्त्या. हुशार होता, पण गावात डॉक्टर नसल्यामुळे त्याला वेळेवर उपचार मिळाले नाहीत आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेने गावात दवाखाना बांधण्याचा त्यांचा निश्चय आणखी पक्का झाला. तोच दवाखाना ज्याला गावाने आधीच नकार दिला होता. आणि सगळ्यात हृदयद्रावक गोष्ट म्हणजे गुरुजी वसतिगृहातल्या मुलांची काळजी घेण्यात इतके गुंतले होते की त्यांच्या स्वतःच्या मुलाच्या आजारपणाकडे त्यांचं लक्षच गेलं नाही. आणि वेळ निघून गेली म्हणजे त्यांच्या समाजसेवेची किंमत त्यांना स्वतःचं कुटुंब गमावून चुकवावी लागली. ही कथा गावाच्या आत्म्याचा ऱ्हास आणि गुरुजींच्या तुटलेल्या आशेचं प्रतिबिंब दाखवण्यासाठी 3 महत्त्वाच्या प्रतीकांचा वापर करते. चला पाहूया. आणि इथूनच कथेची खरी शोकांतिका आपल्यासमोर उभी राहते. बघा ना, जी घडी एकेकाळी गावाचा अभिमान होती ती पूर्णपणे जमीनदोस्त झाली. जी वान नदी खळखळून वाहत होती ती पार कोरडी पडली आणि ते मोठं वडाचं झाड तेही सुकून गेलं. जणू काही गुरुजींचा उत्साह संपला तसा गावाचा आत्माच हरवून गेला. आणि हे सगळं आपल्याला परत कथेच्या वर्तमानात आणतं. त्या साजरगाव पुरस्कार सोहळ्याच्या दिवशी गावाला हा पुरस्कार मिळाला, पण तो त्या खऱ्या प्रगतीसाठी नव्हता ज्यासाठी गुरुजी आयुष्यभर लढले. तो मिळाला होता शहराला शेतमाल विकल्याबद्दल, म्हणजे एका वरवरच्या आर्थिक फायद्यासाठी. गावातल्या मूळ समस्या तशाच होत्या. गावात ना डॉक्टर होता, ना हायस्कूल. तरुण पिढी गाव सोडून शहरात गेली होती आणि गावाचा ऐतिहासिक वारसा, ती गढी, आता फक्त एक सपाट मैदान बनली होती. या पोकळ विजयाने गुरुजी पूर्णपणे खचून गेले होते. ते त्या आनंदात सहभागी होऊच शकले नाहीत. ज्या कार्यक्रमात त्यांचा सत्कार होणार होता तिकडे पाठ फिरवून ते एकटेच दूर निघून जातात. आणि ही कथा शेवटी आपल्यासमोर एक खूप मोठा प्रश्न उभा करते. खरी प्रगती म्हणजे नेमकं काय? फक्त नवीन इमारती आणि पैसा, की एका समाजाचा आत्मा आणि तिथल्या लोकांचं खरं कल्याण? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का? www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.